वेतारं कर्मविवृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। तर आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र किंवा मोक्षशास्त्र. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग म्हणजे काय सांगितले? मार्ग एकच आहे. मार्ग म्हणजे तिथं काय आहे? एक वचन आहे. आणि सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, त्राणी, त्राणी म्हणजे काय? हे तीन, म्हणजे तिथं बहुवचन आहे. आणि बहुवचन जरी तिथं असलं तरी मोक्ष मार्गाला तिथं बहुवचन दिलंय का? मार्गाहा असं अनेक वचन आहे का तिथं? जर अनेक वचन असतं तर तिथं मार्ग पण अनेक आहेत असा अर्थ झाला असता. पण ज्या अर्थी तिथं काय सांगितलंय? मोक्ष मार्ग म्हणजे मार्ग तर मोक्षाचा एकच आहे, पण त्या मोक्षाच्या मार्गावर जाण्यासाठी ह्या तीन गोष्टींची काय आहे? आवश्यकता आहे. कुठल्या तीन गोष्टी? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. नुसत्या तीन गोष्टी नाही तर ह्या तीन गोष्टींची एकता ही काय करणार आहे? आपल्याला मोक्ष मार्गाला मिळवून देणारी आहे. मग आता मोक्ष शब्दाचा अर्थ काय होतो? मोक्ष मार्ग आपण बघतोय, मग त्याच्यामध्ये मोक्ष हा शब्दाचा अर्थ काय होतो? तर मोक्ष म्हणजे काय? खरे सुख, अविनाशी सुख. म्हणजे कसं? जे कधीही नष्ट होणार नाही आणि असे अविनाशी किंवा अव्याबाद, अव्याबाद म्हणजे सतत निरंतर मिळत राहणार, की कधीपर्यंत? अनंत काळापर्यंत. मग अशा सुखाला काय असं सुख म्हणजे काय? तर मोक्ष असं म्हटलेलं आहे. किंवा असं सुख कुठं आहे? तर मोक्षामध्ये आहे असं म्हटलं जातं. किंवा मोक्ष ह्या शब्दाचा अर्थ संसार से विलक्षण सुख, म्हणजे संसारामध्ये जे जे काही आपण बघतोय किंवा ज्या गोष्टींना आपण सुख मानतोय तर त्याच्यापेक्षा काहीतरी विलक्षण. विलक्षण म्हणजे अतिशय उत्कृष्ट, अतिशय वेगळे, किंवा त्याचं जरासुद्धा इथं संसारामध्ये कशाला उपमा आपण देऊ शकणार नाही असं ते विलक्षण सुख. तर ते काय आहे? मोक्ष म्हटलेलं आहे. मग आता ह्या सुखाला मिळवण्याचा जो मार्ग, मोक्षाचा अर्थ काय होतो? सुख. मग ह्या सुखाला मिळवायसाठी जो मार्ग आहे तर तो मार्ग कुठला आहे? मोक्ष मार्ग असं म्हटलेलं आहे. आणि हा मोक्ष मार्ग कशाच्या द्वारे प्राप्त होणार आहे? तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्राच्या द्वारे. ह्याच्यातून अजून एका गोष्टीची सिद्धी केली आचार्यांनी. काय सांगितलंय? की सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र हाच ह्यांची एकताच मोक्षाचा मार्ग आहे. ह्याचीच दुसरी बाजू काय येते? इथं काय सांगायचे? की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राची एकताच मोक्ष मार्ग आहे. ह्याच्यावरून हे सिद्ध होतं की मोक्षाला जाण्यासाठी अन्य दुसरा कुठलाही मार्ग नाही. एकमेव मार्ग कुठला आहे? तर सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राची एकताच आपल्याला मोक्ष मार्ग मिळवून देणार आहे किंवा मोक्ष सुख मिळवून देणार आहे. अन्य कुठल्याही उपायाने, अन्य कुठल्याही मार्गाने आपल्याला मोक्ष सुखाची प्राप्ती होणार नाही. तर आचार्यांनी म्हणजे काय केले? तर अन्य मतवादींचं खंडन. त्यांच्या अपेक्षेने सुख किंवा मोक्ष कशाला म्हटलेलं आहे? तर इंद्रिय सुखांची मुबलकता किंवा भरपूर पैसा किंवा स्वर्गामध्ये जाणं हेच त्यांच्या दृष्टीने काय आहे? मोक्ष म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी त्यांच्याकडे प्रयत्न पण काय आहेत? एकतर तसले होम हवन करायचे किंवा त्यांचे कसले ते त्यांच्या पद्धतीचे काय उपवास कसे असतात ते कुठले तरी वार करायचे, कुठल्या तरी नवस करायचा, असलं काहीतरी काय आहे तर ह्याद्वारे ते मोक्षाची सिद्धी मानतात. म्हणून आचार्यांनी पहिल्याच सूत्रामध्ये काय सांगितलंय? जर आपल्याला खरं सुख मिळवायचंय, अविनाशी सुख मिळवायचे तर ते सुख आपल्याला ह्या तिन्हींच्या एकतेद्वारेच मिळणार आहे, अन्य कुठल्याही उपायाने मिळणार नाही. अन्य म्हणजे मग इथं आपण आजपर्यंत हे सोडून जो काही धर्म केला, काय शुभक्रिया केल्या, शुभभाव केल्या, षटक्रिया केल्या, तर ह्याद्वारे सुद्धा आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. हे ह्याच्यातून सिद्ध झालं. म्हणजे अन्य मतवादींचं किंवा अन्य धर्मीयांचं तर खंडन आहेच. म्हणजे आता आपण ते विस्ताराने नाही बघणार. बौद्ध मतवादी आहेत, सांख्य मतवादी आहेत, वैशेषिक आहेत. प्रत्येकांच्या धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे? की त्यांच्या त्यांच्या मोक्षाचा मार्ग आणि तो मार्ग त्यांनी त्यांच्या त्यांच्या कल्पनेने सांगितलेला आहे. म्हणजे आता आपला हा जो काही सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग आपल्याला भगवंतांनी सांगितलाय तर तो त्यांच्या कल्पनेने सांगितलाय का?
तर त्यांनी तो स्वतः अनुभवलाय, त्यांच्या केवल ज्ञानाने ते सर्व काही जाणलेलं आहे आणि मग आपल्याला त्याचा उपदेश दिलेला आहे. म्हणजे असं काल्पनिक किंवा कुणीतरी सांगितलंय ते ऐकून असं नाही, स्वतः अनुभवलेलं आहे, स्वतः जाणलेलं आहे आणि मग त्याद्वारे त्याने आपल्याला त्या मार्गाचा उपदेश केलेला आहे. म्हणून अन्यमतवादींचं कसं मत चुकीचं आहे हे म्हणजे आपल्याला त्यांना चूक ठरवायचे वगैरे असा हेतू नाही आहे. तर हेतू काय आहे की आपण जर त्या मार्गाचं अवलंबन घेतलं, कधी कधी काय वाटतं त्यांचं पण बरोबर आहे, त्यांनी सांगितलेलं केलं तरी पण आपल्याला मग ते म्हणतात मोक्ष मिळेल, तर त्याचं पण अवलंबन सोपं आहे. कारण आपल्यासारखं त्यांच्यामध्ये कडक नसतं ना, म्हणजे एवढा त्याग नाही किंवा एवढं काही दीक्षा वगैरे प्रकार असे नसतात, त्यामुळे ते सोपं वाटतं. मग कदाचित आपण तिकडं झुकलं जातो. मग असं जर झालं तरी सुद्धा आपल्याला तिथून खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही. किंवा अन्य जरी लोक म्हणत असतील ह्याद्वारे मोक्ष मिळतोय, तर ते कसं चुकीचं आहे हे सगळं खंडन ह्या एका सूत्राच्या द्वारे आचार्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काल बघितलं की म्हणजे कोण काय म्हणतंय, कोण फक्त ज्ञानानेच मोक्ष मानतंय, कोण चारित्राने मोक्ष मानतंय, असे वेगवेगळ्या पद्धतीने अन्यमतवादी मोक्ष मानतात. कोण ज्ञान आणि चारित्राने मोक्ष मानतात. अशा वेगवेगळ्या मतांचं खंडन, निराकरण करण्यासाठी आचार्यांनी पहिल्या सूत्राची रचना केली आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, सम्यक हा शब्द, काल आपण काय बघितलं होतं, सम्यक शब्द हा आदिदीपक आहे. आदिदीपक म्हणजे सुरुवातीला शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ पुढे असणाऱ्या दर्शन, ज्ञान आणि चारित्र ह्या तिन्हीला पण तो सम्यक शब्द आहे, म्हणजे तो आदिदीपक म्हणला जातो. म्हणजेच काय, दर्शन पण सम्यक पाहिजे, ज्ञान पण सम्यक पाहिजे आणि चारित्र पण सम्यक पाहिजे. म्हणजे फक्त दर्शन सम्यक आहे, ज्ञान चारित्र सम्यक नाही असं होत नाही. तिन्हींची एकताच मोक्ष मार्ग आहे. मार्ग तर एकच आहे, अनेक नाहीत. दर्शनचा अर्थ आपण 4 पद्धतीने बघितला होता, म्हणजे मार्ग तर एक आहे हे बघितलं. आता दर्शन हा शब्द इथं श्रद्धा अपेक्षेने घेतलाय, पण कदाचित तिथं दुसरा कुठला अजून अर्थ येऊ नये हे आपल्याला कळण्यासाठी दुसरे दर्शन शब्दाचे अर्थ काय आहेत हे पण माहीत असणं गरजेचं आहे. आणि ते अर्थ इथं घ्यायचे नाहीत हे कळण्यासाठी सांगते की दर्शन शब्दाचे अर्थ काय काय आहेत, पाहणे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं जेव्हा ज्ञान होतं आपल्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होण्यापूर्वी तिथं अगोदर एक सामान्य प्रतिभास होतो. सामान्य प्रतिभास म्हणजे काय, एक सामान्य अवलोकन किंवा सामान्यपणे त्या वस्तूचं दिसणं, तर त्याला काय म्हटलेलं आहे, दर्शन किंवा सामान्य अवलोकन असं म्हटलेलं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय की समजा सांगितलं होतं की आता हा पेन आहे, मग सामान्य अवलोकन मध्ये काय येणार किंवा दर्शन उपयोग असं म्हटलंय. सामान्य प्रतिभास म्हणजे दर्शन उपयोग, तर त्याचा अर्थ काय होणार की हे पेन आहे एवढं फक्त तिथं लक्षात आलं, म्हणजे अगदी सूक्ष्म आहे, फक्त समजून घेण्यापेक्षा म्हणजे काय शब्द तेवढे लक्षात येतील तेवढे ऐका. काय सांगितलंय की हा पेन आपण पाहिला, पेन पाहिल्यानंतर आहे पेन एवढं लक्षात आलं, म्हणजे अगदी सामान्यपणे, आणि मग त्याच्यामध्ये त्याचं विशेष जे काही जाणलं जातं तर त्याला काय म्हटलेलं आहे, ज्ञानोपयोग. आणि मग त्यावेळेस आपल्याला कळणार की हा काय आहे, तर निळ्या रंगाचं टोपण आहे किंवा हा पेन निळा आहे, कुठल्या कंपनीचा आहे, हे सगळं विशेष जाणणं, तर ते ज्ञानामध्ये येतं. मग आता इथं काय घेतलंय, दर्शन शब्दाचा सामान्य प्रतिभास असा पण अर्थ होतो. लक्षात आलं का, सामान्य प्रतिभास म्हणजे, किंवा एखादी आता वस्तू बघितली, मग पहिल्यांदा ती वस्तू आहे एवढं लक्षात आलं, त्याला म्हणायचं सामान्य प्रतिभास. मग ती वस्तू काय आहे, कुठं मिळाली, कशी आणली, कशासाठी आहे, हे सगळं त्याच्याबद्दलची विशेष माहिती, तर ते ज्ञानामध्ये येणार. पण अगोदर त्या वस्तूचं जे काही सामान्यपणे जाणलं जाणं आहे तर त्याला दर्शन उपयोग म्हणतात. तर तो दर्शन उपयोग म्हणजेच काय आहे, सामान्य प्रतिभास, त्याला पण दर्शन शब्द आहे. त्याच्यानंतर श्रद्धांतर आपण बघितलंय. आणि अन्य धर्म जे आहेत तर त्या अन्य धर्मांना पण त्या धर्माचं म्हणजे ते दर्शन असं म्हटलं जातं. बौद्ध दर्शन किंवा अजून जैन दर्शन, सांख्य दर्शन, असे वेगवेगळे जे धर्म आहेत तर त्या धर्माला पण तिथं दर्शन ह्या शब्दाने ओळखलं जातं. पण आपल्याला इथं ह्या सूत्रामध्ये दर्शन शब्दाचा अर्थ काय येणार आहे, तर श्रद्धान, जो की जीवाचा गुण आहे. ज्ञान पण जीवाचा गुण आहे, चारित्र पण जीवाचा गुण आहे, असे जीवाचे अनंत गुण आहेत.
पण ह्या अनंत गुणामधले हे कसे आहेत तर मुख्य किंवा प्रधान गुण आहेत आणि त्या प्रधान गुणांना इथं एकत्रितपणे काय म्हटलेलं आहे, मोक्षाचा मार्ग असं म्हटलेलं आहे. मग आता हे 3 गुण आपण बघतोय, दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य. हे गुण आहेत कुठं, जीवामध्येच आहेत, जीवाचेच आहेत. पण ह्या प्रत्येक गुणाचं कार्य एक आहे का, ह्या प्रत्येक गुणाचं कार्य, आता श्रद्धेचं कार्य, ज्ञानाचं कार्य, चारित्र्याचं कार्य, ह्या प्रत्येकाचं कार्य एक नाही. एकाच जीवामध्ये असलेले हे गुण असले तरी प्रत्येक गुणाचं कार्य कसं आहे तर वेगवेगळं आहे. वेगवेगळं म्हणजे स्वतंत्र आहे, म्हणजे ते एकमेकाच्या कामामध्ये लुडबुड करत नाहीत. श्रद्धेचं काम काय आहे, निर्णय करणे. श्रद्धा जी आहे तर तिचं काम काय आहे, पक्का निर्णय, पक्का विश्वास. मग ती श्रद्धा सम्यक असेल किंवा मिथ्या असेल, दोन्हीपैकी कुठलं जरी श्रद्धान असेल तर ते श्रद्धान कसं आहे तर त्याचा अर्थ काय होणार किंवा त्याचं काम काय आहे तर पक्का विश्वास निर्माण करणं. आता आपला पक्का विश्वास काय आहे सध्या, हे शरीर मी, हा पक्का विश्वास किंवा ही मिथ्या मान्यता. म्हणजे श्रद्धान आहे, भले ते विपरीत आहे पण कसं आहे, पक्का आहे. म्हणजे श्रद्धेचं काम काय आहे तर विश्वास निर्माण करणं. लक्षात येते का. ज्ञानाचं काम काय आहे, जाणणे, काय आहे, कसं आहे, त्याचा उपयोग काय आहे, किंवा हे सगळं जे काही स्वतःबद्दल असो किंवा पराबद्दलचं असो त्याच्याबद्दलचं ज्ञान करून घेणं, हे ज्ञानाचं कार्य आहे. आणि चारित्र्याचं कार्य काय आहे, अनुभव करणं किंवा सुखाची अनुभूती करणं, दुःखाची अनुभूती करणं किंवा त्यानुसार स्वतःच्या आत्म्यामध्ये राहणं. किंवा आता आपण बाहेर सगळ्या क्रिया करतोय तर ते कसलं चारित्र्य आहे, ते पण चारित्र्यच म्हटलं जातं. म्हणजे चारित्र्य म्हणजे काय तर आचरण करणं. मग ते आचरण पण 2 प्रकारे आहे. जसं सम्यक चारित्र्य आहे तसं मिथ्या चारित्र्य पण आहे. मिथ्या चारित्र्य म्हणजे कुठलं येणार तर 5 प्रकारच्या पापांसाठी जी जी काही प्रवृत्ती आपल्याकडून केली जाते, जे काही कशाय आपल्याकडून केले जातात, तर हे सगळं कशामध्ये येणार, चारित्र्यामध्ये येणार. मग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य, ह्या तिन्हींची एकता हे काय आहे तर मोक्ष मार्ग आहे. मग ह्याचाच आणखीन दुसऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर काय होतं, म्हणजेच मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य हा संसाराचा मार्ग आहे. संसाराचा म्हणजेच दुःखाचा मार्ग आहे. मग आपल्याला हे 2 मार्ग कशासाठी समजून घ्यायचे तर आजपर्यंत आपण काय सांगितलं तू, ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान म्हणजे जाणणे, जे काही वस्तूचं स्वरूप आहे त्याला समजून घेणे, हे ज्ञानाचं कार्य आहे. आणि जे काही समजले त्याच्यावर श्रद्धान करणं, हे काय आहे, श्रद्धेचं कार्य आहे. आणि मग ते श्रद्धा आणि ज्ञान झाल्यानंतर त्याचा अनुभव करणं, तर हे चारित्र्याचं काम आहे. मग सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र्य ह्याची एकता काय म्हटलेलं आहे की हे मोक्षाचा मार्ग आहे. मग आत्तापर्यंत आपण ह्या मार्गाने गेलोय का, किंवा आजपर्यंत आपल्याला हा मार्ग मिळाला नाही का, नाही मिळाला तर आपण ह्याचं अवलंबन घेतलं नाही. किंवा सम्यक दर्शन काय आहे, ज्ञान काय आहे, चारित्र्य काय आहे हे न समजून घेता आपण मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्य ह्याचं काय केलं, आजपर्यंत आपण अवलंबन घेतलं. आणि त्याचद्वारे मग काय केलं, आपण सुख शोधत राहिलो. त्या सुखासाठी आपण काय केलं, मग 4 गतीमध्ये भटकत राहिलो आणि भटकून परत परत काय केलं, दुःखाची प्राप्ती झाली. म्हणजे अनादी काळापासून आपण अवलंबन कुणाचं घेतलेलं आहे, मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र्याचं. म्हणजेच काय, मिथ्या दर्शनचा अर्थ काय होतो, मग पहिल्यांदा काढून टाकायची आहे की मिथ्यात्व म्हणलं की आपल्याला फक्त कुगुरु, कुदेव, कुशास्त्र दिसतात. तर हे अगदी वरवर आहे. मूळ आपलं जे काही मिथ्यात्व किंवा विपरीत मान्यता आहे ना, तर तर त्याच्यावर हे गृहीत मिथ्यात्व आहे. हे जे आता तू म्हटली ना, कुगुरु, कुदेव, कुशास्त्र, तर हे मिथ्यात्वाचा जो दुसरा प्रकार आहे, गृहीत मिथ्यात्व. तर त्या गृहीत मिथ्यात्वाचं हे काय आहे तर स्वरूप आहे. पण मूळ मिथ्यात्व कुठलं आहे, जे अनादी काळापासून आपल्याकडे चालत आलेलं आहे, किंवा ज्याला आपण अनादी काळापासून सोडलंच नाही कधी, त्यालाच घेऊन पुढं चाललोय. मग हे जे मिथ्यात्व आहे तर ते कुठलं आहे, अगृहीत मिथ्यात्व. हे अगृहीत मिथ्यात्व 4ही गतीमध्ये आहे. कुठं आहे,
चारही गतीमध्ये, नरक गतीमध्ये आहे, तिर्यंच गतीमध्ये आहे. म्हणजे एकेंद्रियापासून 5 इंद्रियापर्यंतचे जीव कुठं आहेत तर 1 इंद्रिय 2 इंद्रिय हे फक्त तिर्यंच गतीमध्ये आहे. बाकीच्या मनुष्य गती, देवगती आणि नरक गती ह्याच्यामध्ये सगळे कसे आहेत तर 5 इंद्रियवाले आहेत. पण ह्या एकेंद्रियाला सुद्धा हे अनादी हे अगृहीत मिथ्यात्व आहे. कधीपासून? अनादी काळापासून आहे. आणि हे अनादी काळापासून असलेलं गृहीत मिथ्यात्व मनुष्य गतीमध्ये मग आपल्याला गृहीत मिथ्यात्वाच्या नादी लावतं. किंवा मनुष्य गतीमध्येच फक्त गृहीत मिथ्यात्व आहे, अन्य कुठल्याही 3 गतीमध्ये गृहीत मिथ्यात्व नाही. काय म्हणलंय लक्षात आलं का? अगृहीत मिथ्यात्व 4ही गतीमध्ये आहे. गृहीत मिथ्यात्व फक्त आणि फक्त मनुष्य गतीमध्ये आहे. कारण तिर्यंच, देव किंवा नारकी ह्यांना कुदेव कुगुरु कुशास्त्राचा विषय आहे का? त्यामुळं मिथ्यात्व म्हणल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला त्या दिवशी पण मी फरक विचारला होता ना, मिथ्या दर्शन आणि सम्यक दर्शन मधला फरक लिहा, तर तिथं हाच मुद्दा आला. खरं तर हा मुद्दा आपण त्या दिवशी चर्चा पण केली नव्हती. म्हणजे आपल्या डोक्यात एक बसले, मिथ्यात्व म्हणजे काय? कुगुरु कुदेव कुशास्त्र, आणि आपण त्यांना भजत नाही ना, म्हणजे आपण सम्यक्त्वी झालो. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या खोट्या कल्पना आहेत. म्हणून सम्यक दर्शन काय आहे, मिथ्या दर्शन काय आहे, ह्याचं स्वरूप आपल्याला इथं पक्क समजून घ्यायचंय. कसं पक्क समजून घ्यायचंय? श्रद्धान आपलं पक्क असं करायचंय की मिथ्या श्रद्धान नष्ट झालं पाहिजे, म्हणजे सम्यक श्रद्धान करायचं. मग आता मिथ्या दर्शन म्हणजे काय? काय सांगितलं होतं तुम्ही प्रियांका भाभी? मी शरीर म्हणजेच मी, म्हणजे किंवा शरीर आणि मी ह्याच्यामध्ये वेगळं नाही, तर दोन्ही एकमेक जाणतो. तर ही काय आहे? अनादी काळापासून असलेलं आपलं अगृहीत मिथ्यात्व किंवा विपरीत मान्यता आहे. म्हणजे आता आपण अगृहीत आणि गृहीतचं नाही बघणार आहे. आता फक्त आपल्याला मिथ्या दर्शन काय आहे हे त्याचं मूळ समजून घेऊया. आणि ह्या एका मान्यतेवर, कुठलं हे जे मूळ आहे की हे शरीर म्हणजे मी, ह्या मान्यतेवर बाकीच्या सगळा जो जो काही संयोग आहे, जे जे काही कर्म बांधले जात आहेत, जे जे काही कषाय आपल्याला होत आहेत, तर त्याचं मूळ काय आहे तर ही एक विपरीत मान्यता ह्या सगळ्या पुढच्या संसाराला, 4 गतीच्या भ्रमणाला किंवा अनेक कर्म बांधण्याला कारणीभूत आहे. म्हणून मूळ सुधारायचे कुठं? आपण काल बघितलं होतं, विषारी झाड आहे, फांद्या किती पण तोडल्या तर आपल्याला त्याच्यापासून सुटका होणार आहे का? परत त्याला फांद्या नवीन फुटणार आहेत, परत आपल्याला ते त्रास देणार आहे. म्हणून घाव कुठं घालायचा आहे? मुळावर घाव घालायचा आहे. आणि ते मूळ नष्ट झाल्यानंतर भलेवरती फांद्या दिसत असल्या तर थोड्या दिवसांनी ते सगळं काय होणार आहे? वाळून सुकून जाणार आहे. त्याला परत नवीन पण फुटणार नाही आणि ते झाडच नष्ट होऊन जाणार आहे. म्हणून आपल्याला आजपर्यंत जे जे काही दुःख मिळालं त्याचं मूळ काय आहे हे आपल्याला शोधायचं आहे. आणि ते मूळ आहे आपली विपरीत मान्यता. एकच चूक आहे आपली, आणि त्या चुकीवर आपण ह्या बाकीच्या सगळ्या चुका करत आलोय. आणि ही जर एक चूक सुधारली तर पुढच्या सगळ्या आपल्या चुका होणार नाहीत, किंवा त्या चुका आपोआप नष्ट होणार, किंवा परत त्या चुका होण्याचा प्रश्नच येणार नाही. लक्षात येते का? म्हणून सांगितलं की ह्या तिन्हींची एकता हा मोक्ष मार्ग आहे. आणि ह्याच्या उलट मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान आणि मिथ्या चारित्र हा संसाराचा मार्ग आहे. मग मिथ्या दर्शन म्हणजे काय बघितलं? हे शरीर म्हणजे मी अशी विपरीत मान्यता. एक उदाहरण घेतोय बरं का, मग त्याच्यामुळं सगळ्याच मान्यता आपल्या बदलल्यात. हे घर माझं, हे कपडे माझे, हे मुलं माझे, हे मला करायचे, किंवा हे माझ्यासाठी सुखाला कारण आहे, हे माझ्यामुळं दुःखी झालं किंवा त्याच्यामुळं मी दुःखी झाले. म्हणजे असं जे जे काही उभारलेलं आहे, किंवा जे काही असं डोंगर चढत गेलाय ना, तर त्या डोंगराच्या मुळाशी कुठली गोष्ट आहे की ह्या शरीरामध्ये एकत्व, आणि मग त्याच्यामुळं ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व ह्या सगळ्या विपरीत बुद्धी आपल्या तयार झालेल्या आहेत. म्हणजेच शरीराला मी मानल्यामुळं काय झालं? हे शरीर माझं असं जाणलं. मग ह्या शरीराला काय लागतंय? हे लागतंय. मग त्याचं ज्ञान झालं. मग ते ज्ञान पण कसं झालं? ते माझ्यासाठी उपयोगी गोष्टी आहेत. मग हे ज्ञान बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं आहे की नाही? पैशामुळं मी सुखी, मुलं माझ्याशी चांगली वागली तर मी सुखी, मुलांनी मला त्रास दिला तर मी दुःखी. ह्या सगळ्या मान्यता कुठं गेल्या? मुळात कुठं आहेत? मूळ कुठं आहे त्याचं? तर हे शरीर. आणि ह्या शरीरामुळं ती सगळी मुलं आहेत, कुटुंब आहे, आई वडील आहेत, किंवा सगळी नाती आहेत. हे शरीर नसलं तर कोण कुणाला ओळखेल का? आता समजा हे शरीराचा वियोग झाला आणि तो जीव दुसऱ्या कुठल्या तरी शरीराला धारण करून आपल्या जवळ आला, आपल्या संयोगामध्ये, आपण ओळखणार का त्याला? हाच तो जीव आहे, मागच्या जन्मी
ह्या नात्याने माझं त्याचं हे नातं होतं, असं आपल्याला तेव्हा लक्षात येणार आहे का? म्हणजे आपण ओळखतोय कुणाला? शरीराला. मूळ जे जीवाचं स्वरूप आहे त्याला आपण जाणतच नाही. म्हणजे जे आपलं नाही, जे नष्ट होणार आहे, जे आपल्या दुःखाला कारण आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय केलेली आहे? एकत्व बुद्धी केलेली आहे. आणि ही एकत्व बुद्धीमुळं मग जो काही संयोग आहे त्या संयोगाला आपण जाणतोय. माझ्या सुखाचं कारण, माझ्या दुःखाचं कारण, हे मला चांगलं आहे, हे मला त्रासदायक आहे, हे माझं आहे किंवा ही मुलं माझी आहेत, ही मुलं माझी नाहीत, हे घर माझं आहे, मग त्या घराला सांभाळायचं, त्या घराला जपायचं, त्या पैशाला कमवण्यासाठी सांभाळण्यासाठी वेगवेगळे उपाय करायचे. हे सगळं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाला काय म्हटलेलं आहे? मिथ्या ज्ञान म्हटलेलं आहे. कारण ते मिथ्या ज्ञान मिथ्या दर्शनामुळं झालेलं आहे. ह्या शरीराला मी मानल्यामुळं, त्याच्यामध्ये एकत्व केल्यामुळं हे बाकीचं सगळं गोळा झालंय आणि मग ते पण माझं असं तिथं ज्ञान झालंय. म्हणजे श्रद्धान पण त्यामुळे झालेलंच आहे की हे घर माझं, पण त्या घराबद्दलचं सगळं जे ज्ञान आहे मग ते ज्ञान काय झालं? मिथ्या ज्ञान. आणि मग त्याच्यासाठी आपण ज्या ज्या क्रिया करतो, ते घर स्वच्छ ठेवायला बघतो, त्याच्यासाठी त्याला सजवण्यासाठी प्रयत्न करतो, घरामध्ये वेगवेगळे पदार्थ करतो. कशासाठी? तर ते खाल्ल्यानंतर घरात सगळ्यांना पोट भरेल किंवा त्यांना चांगलं वाटेल, त्यांना आवडेल, हे आवडतं, हे नाही आवडत. मग अशा पद्धतीने काय काय चांगलं केलं पाहिजे, काय आपल्याला आवडत नाही ते टाळायला पाहिजे, काय मला त्रासदायक आहेत ते आणायला नको. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या कशामध्ये येणार? मग त्या करायच्या ज्या काही क्रिया तर त्या सगळ्या येणार चारित्र्यामध्ये. मग हे सगळं चारित्र्य कसं आहे? सम्यक आहे का मिथ्या आहे? कसं चारित्र्य? मिथ्या चारित्र्य आहे. कारण शेवटी श्रद्धान आहे त्याप्रमाणे ज्ञान चालतं, त्याप्रमाणे चारित्र्य चालतं. म्हणजे मूळ सम्यक दर्शनाला कर्णधार म्हटलेलं आहे. कशामध्ये? ह्याच्यामध्ये रत्नकरण श्रावकाचारमध्ये काय म्हटलेलं आहे? सम्यक दर्शन हे कर्णधार आहे. म्हणजे कर्णधार काय करतो? दिशा दाखवतो, मार्गदर्शन करतो. आणि मग त्याच्या मार्गदर्शनाखाली हे ज्ञान आणि चारित्र्य चालतं. म्हणजे त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे ह्या दोघांचं काय आहे? त्यांचं तसं कार्य घडत असतं. म्हणून दर्शन जर सम्यक असेल तर ज्ञान आणि चारित्र्य सम्यक आहे. दर्शन जर मिथ्या असेल तर ज्ञान आणि चारित्र्य मिथ्या आहे. म्हणून आपण आता ह्या दोन्हीमधला फरक समजून आपली चूक समजून घ्यायची. आजपर्यंत काय केलंय? ह्या मिथ्या दर्शन ज्ञान चारित्र्याच्या अधीन झालो आणि त्यामुळे संसाराचा मार्ग आपण प्रशस्त केला म्हणजे काय? मोठा केला, चांगला केला, त्याला वाढवण्यासाठीच प्रयत्न केला. त्याला मिटवण्याचा किंवा त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणजे दुःखातून बाहेर पडायचा हा तर हेतू आहे, सुखाची प्राप्ती करून घ्यायची हा तर हेतू आहे. पण ते करत असताना उपाय कुठले करतोय? मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र्य. म्हणजे झालाय रोग एक आणि त्याच्यासाठी उपाय करतोय तिसराच. मग त्याच्यामुळे तो रोग बरा होईल का? म्हणजे सुखाच्या प्राप्तीसाठी उपाय दुःखाचा करतोय. काय करतोय? सुख मिळवण्यासाठी उपाय कुठला करतोय? तर दुःख मिळवण्याचा उपाय करतोय. मग किती उपाय केल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल? म्हणून आजपर्यंत आपण सुखी झालो नाही किंवा ह्या संसारातून आपण बाहेर पडलो नाही. त्याचं एकमेव कारण आहे की आपण मिथ्या दर्शन ज्ञान चारित्र्याचं अवलंबन घेतलं आणि सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्याला आपण जाणलं नाही. तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य म्हणजे काय? सम्यक दर्शन झालं म्हणजे माझं काय आहे आणि माझं काय नाही हा पक्का विश्वास. मग तो विश्वास बसल्यानंतर हे घर माझं नाही हे ज्ञान झालं, श्रद्धान झालं आणि मग त्या घराबद्दल आपल्याला राग द्वेष राहिले नाहीत, ह्या शरीराबद्दलचा मोह राहिला नाही. मग जेव्हा मला कळालं की हे शरीर माझं नाही, मग ह्या शरीराला सुखी करण्यासाठी किंवा ह्या शरीराच्या 5 इंद्रियांच्या भोगांना भोगण्यासाठी पाप करून मी दुःखी का होऊ? मी म्हणजे जीवाला दुःखी होण्याचं कारण काय? मग दुसऱ्यासाठी मी स्वतःला अडचणीत का टाकू? मी कर्माचं बंधन का करून घेऊ? मी ह्या चतुर्गतीमध्ये का दुःख भोगू? हे आपल्याला तिथं लक्षात येतं. आणि मग तिथं काय लागतो? ब्रेक लागतो. कशाला ब्रेक लागतो? ज्या गोष्टीमुळे माझा संसार वाढणार आहे तिथं ब्रेक लागला आणि मग तिथं ज्या गोष्टीमध्ये मला माझं खरं सुख मिळणार आहे तिकडं आपली रुची झाली. मग त्यानुसार ज्ञान झालं, त्यानुसार आचरण झालं. मग ज्याद्वारे पापक्रिया होणार आहेत, ज्याद्वारे कषाय होणार आहेत, ज्याद्वारे कुठल्या जीवाची हिंसा होणार आहे,
हे सगळ्या गोष्टींना तिथं आपण काय करणार, मग टाळण्याचा प्रयत्न करणार. तिथं सावधानता असणार की नाही, माझ्यामुळं कुणी दुःखी नाही झालं पाहिजे. कारण आपल्याला तिथं जीव पण कळलाय ना, जसं मला दुःख होतंय, एखाद्या समजा मला काही पोळलं तर मला तिथं दुःख होतंय, आणि मग किंवा लागलं, काय झालं किंवा नुकसान झालं तर आपल्याला वाईट वाटतं, दुःख होतं. तसंच त्या दुसऱ्या जीवांना पण माझ्यामुळं दुःख होऊ नये ही तिथं काय होते, आपल्याला जाणीव होते. आणि मग त्यानुसार आपलं तसं आचरण होतं. आणि मग तिथं काय झालं, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य प्राप्त झालं, किंवा त्यानुसार आपलं आचरण सुरू झालं मोक्ष मार्गावर. मग ह्या तर आता व्यवहार मोक्ष मार्ग झाला. आता मोक्ष मार्ग सांगितलाय. मोक्ष मार्गाचे पण परत काय सांगितले, 2 प्रकार सांगितले. काय, कुठले कुठले आहेत, एक व्यवहार मोक्ष मार्ग आणि दुसरा निश्चय मोक्ष मार्ग. आता हे 2 प्रकार, तर ह्याचं पण आपण वर्णन बघणार आहोत. तर आता थोडंसं इथलं वाचून दाखवते. तर सम्यक दर्शन, विपरीत अभिनिवेश रहित पदार्थांचे जसे आहे तसे स्वरूप जाणणे, ह्याला श्रद्धान म्हटलेलं आहे. विपरीत अभिनिवेश म्हणजे काय, विपरीततेने रहित, किंवा अभिनिवेश म्हणजे मान्यतेने रहित, विपरीत मान्यतेने रहित ते श्रद्धान, पक्का निर्णय, तर ते काय आहे, सम्यक दर्शन म्हटले. दुसरी गोष्ट सांगितली की श्रद्धा ही आंधळी असते. काय म्हटलेलं आहे, श्रद्धा ही आंधळी असते. म्हणजे जसं आपल्याला तिथं ज्ञान दिसतंय समोर, तर त्यानुसार ती काय करते, आपला निर्णय करते. म्हणून मग आपल्याला ज्ञान पण तिथं योग्य मिळणं गरजेचं आहे. ते योग्य ज्ञान किंवा ते तत्वज्ञान समजल्यानंतर ती श्रद्धा आपली कशी होणार आहे, सम्यक होणार आहे. म्हणजे श्रद्धा असं म्हटलेलं आहे की ती एका वेळेस एकाला वरते. म्हणजे एकतर सम्यकला वरेल किंवा एकतर मिथ्याला वरेल. म्हणजे काय, एक थोडक्यात आपण आता व्यवहारामध्ये लग्न वगैरे हे आपल्याला गोष्टी माहीत असतात, त्यासाठी तसं उदाहरण दिलंय. श्रद्धा ही आंधळी असते आणि ती काय करते, जे समोर आहे किंवा जे तिथं दिसतंय तर त्याच्या गळ्यात माळ टाकते. मग तिथं जर मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान, मिथ्याचारित्र टाईप म्हणजे असं असेल तर तिथं ते स्वीकारते ती लगेच, त्याच्यावर श्रद्धा ठेवते. मग दिसतंय काय संयोगामध्ये आपल्याला, शरीर दिसतंय, किंवा ह्या शरीराला जेव्हा 5 इंद्रियांच्या द्वारे विषय मिळतात तेव्हा तिथं आपल्याला बरं वाटतंय. मग ह्यामुळं तिथं आपली श्रद्धा काय बसते की हे शरीर म्हणजेच मी आहे, ह्या 5 इंद्रियांचे भोग मिळाल्यानंतरच मला सुख होतंय, मग त्यानुसार आचरण केलं, तसं वागलं तर मला सुखाची प्राप्ती होईल. मग हे सगळं ज्ञान होतंय आणि मग ती श्रद्धा त्याच्या म्हणजे मिथ्यात्वाला माळ घालते आणि तिथं ती श्रद्धा काय होते, मग मिथ्या होते. पण जेव्हा खरे देवशास्त्र गुरु आपल्याला समजवतात किंवा उपदेश देतात की बाबा हे पर आहे, ह्याच्या नादी लागून किंवा हे फसवं आहे, जरी आपल्याला समोर दिसतंय, वाटतंय ह्याच्यामुळं सुख मिळेल किंवा ह्या गोष्टीमध्ये सुख आहे, पण हे सगळं काय आहे, सुखाचा आभास आहे, असं जर असतं तर मग जगामध्ये सगळे जीव सुखी दिसले असते. पण तरी पण ह्याचा अवलंबन घेऊन सुद्धा जीव कसे आहेत, दुःखी आहेत. हा सगळा विचार कर, किंवा आत्ता ह्या गोष्टी करतोय त्याचं फळ तुला पुढे जाऊन काय मिळणार आहे, हा सगळा विचार कर. किंवा मग ते प्रथमानुयुगातल्या गोष्टी वगैरे ह्याच्याद्वारे आपल्याला लक्षात येते की पुण्य पाप ह्या 4 गती. आणि मग तिथं आपल्याला काय होतंय की हे दिसतंय ते म्हणजे माझं स्वरूप नाही ह्याची जाणीव होते. किंवा मग हे सगळं पर आहे, माझं अस्तित्व माझ्यामध्ये आहे ह्याची जाणीव तिथं झाल्यानंतर काय होते, तर मग तिथं ती श्रद्धा सम्यक्त्वाला माळ घालते आणि मग तिथं श्रद्धान आपलं सम्यक होतं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत आपले विपरीत श्रद्धान होते किंवा आहे म्हणून आपण दुःखी आहोत. जीवाचे जसे स्वरूप आहे तसे न जाणता ते विपरीत जाणले. मग असं का जाणलं, किंवा हेच आपल्या दुःखाचं कारण आहे, तर त्याची पण परत इथं कारणं सांगितलीत. जी दुःखाची म्हणजे विपरीतता काय आहे आपल्यामध्ये, काय सांगितलंय आपल्यामध्ये जे तर विपरीत मान्यता आपली कशामुळे आहे, जी दुःखाची कारणं आहेत त्याला आपण सुखाची कारणं मानतो. लक्षात घ्या, हे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. काय सांगितलं, आजपर्यंत आपली विपरीत मान्यता आहे आणि ती कशी आहे, तर काय सांगितलं, जी दुःखाची कारणं आहेत तर त्याला आपण सुखाची कारणं मानतो. म्हणजे उदाहरणार्थ ह्या शरीराला आवश्यक लागणाऱ्या जे काही संयोग आहेत किंवा जे काही इंद्रियांचे भोग आहेत तर ती खरं तर त्याला हे 5 इंद्रियांना भोगणं
किंवा हे सगळा संयोग गोळा करणं, परिग्रह गोळा करणं, त्याच्यासाठी आकुलता करणं, हे सगळं काय आहे? दुःखाचं कारण आहे. पण आपण मानतोय काय? त्याच्यामुळं मला सुख मिळणार आहे. मान्यता आहे की नाही अशी आपली? एक उदाहरण हे सांगितलं, पण असं सगळ्याच गोष्टीत आहे की जे दुःखाची कारणं आहेत किंवा पुढे जाऊन आपल्याला ते दुःख देणार आहेत, तर त्याला आपण सुखाची कारणे मानतोय. त्याच्यानंतर जी सुखाची कारणं आहेत त्याला दुःखाची कारणं मानतोय. लक्षात येते का? पहिल्यांदा काय सांगितलं? जी दुःखाची कारणं आहेत त्याला सुखाची कारणं मानतोय, जी सुखाची कारणं आहेत त्याला दुःखाची कारणं मानतोय. मग ह्याचं उदाहरण काय सांगा? जी सुखाची कारणं आहेत त्याला दुःखाची कारणं मानतोय. ह्याचं उदाहरण एक सांगा कोणीतरी. नाही, आत्म्याला जाणतच नाही म्हणजे सुखाच्या कारणाला जाणत नाही. किंवा काय सांगितलंय? जे काही व्रत नियम संयम आहे ते धारण करताना काय मानतोय आपण? त्याच्यामुळं मला त्रास होता. उपवास केला की मला त्रास होतो, मला मंदिरात जाणं होत नाही, मला त्रास होतो, जाणं येणं जमत नाही. म्हणजे ज्या सुखाची कारणं आहेत की ज्यामुळं मला नियमाने सुख मिळणार आहे, माझे पुढचे भव सुधारणार आहेत, तर तिथं आपण काय करतो? त्या गोष्टी टाळतो. का टाळतो? तर त्या दुःखाला कारण वाटतात त्या. जर आपल्याला कळलं की हे माझ्या सुखाचं कारण आहे, तर आपण ते कसं करणार? आवर्जून करणार, तत्परतेने करणार. आणि जे दुःखाचं कारण आहे त्याच्यापासून लांब जाणार. पण इथं उलटं करतोय आपण. ह्या शरीरापासून आपल्याला दुःख मिळणार आहे तर त्या शरीरासाठी धडपडतोय, आणि जे देवशास्त्र गुरु सांगतायत त्या धर्मापासून आपण लांब राहतोय. म्हणजेच माझ्या खरं सुखाचं कारण काय आहे? तर ह्या आत्म्याला जाणणं किंवा देवशास्त्र गुरूंनी सांगितलेल्या तत्वाला ग्रहण करून त्यानुसार आचरण करणं, व्रत नियम संयम धारण करणं. किंवा ह्या कशासाठी व्रत नियम संयम धारण करायचे? देवशास्त्र गुरूंनी सांगितलं म्हणून करायचेत का? नाही. तर आपल्याला जी ह्या 5 इंद्रियांच्या भोगांची जी तीव्र रुची आहे किंवा त्याच्यामुळं मी सुखी आहे, त्याच्यामुळं मी जगतो, त्याच्यावर जगतो, ते नसेल तर माझं काही खरं नाही, ही जी मान्यता आहे, तर ती मान्यता आपल्याला खोडून काढायची. की मी त्याच्यावर जगणारा नाही, मी अन्नावर जगणारा नाही, मी ह्या बाहेरच्या पदार्थांवर माझं अस्तित्व नाही, हे आपल्याला तिथं पटण्यासाठी आपल्याला हे व्रत नियम संयम धारण करायचे. म्हणजे इंद्रियांची जी वृत्ती आहे, परत परत त्या विषयामध्ये आपलं काय होतंय? मन जातंय, तिथं आसक्ती वाढते किंवा ते भोगण्याचे भाव होतात, परत परत होतात. आणि हे भाव मोडण्यासाठी, कारण हे शरीर म्हणजे मी नाही, ह्या शरीराला सुख तर मला सुख असं नाही, मग हे जे आपले मान्यता भाव आहेत, तर ह्याला मोडण्यासाठी इथं अंशाने व्रत धारण करायला सांगितलेलं आहे. कारण अनादिकाळापासून संस्कार काय आहेत? असंयमाचे आहेत. पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळालं पाहिजे, ते मिळालं की त्याच्यात आनंद मानतो, त्याच्यामध्ये भोगण्यामध्ये रमून जातो, तिथं आपल्याला देवधर्म वगैरे आठवत नाही. म्हणजे संस्कार काय आहेत? सतत खाण्याचे, 5 इंद्रियांना भोगण्याचे, परिग्रह गोळा करण्याचे. मग हे संस्कार आपल्याला तोडायचे, म्हणून तिथं परिग्रह प्रमाण करायला सांगितले. म्हणून तिथं एकासन किंवा काही व्रत, काही रसत्याग वगैरे, म्हणजे जे जे आपल्या दृष्टीने आपल्याला जमेल आपल्या शक्तीनुसार ते केल्यानंतर काय होणार आहे? ह्या शरीरामध्ये असलेली आपली एकत्व बुद्धी आणि ह्या बाहेरच्या गोष्टींमुळं माझं जीवन आहे, ही आपली मान्यता तिथं काय होणार आहे? खंडित होणार आहे, किंवा कुठंतरी त्याच्यावर घाव बसायला सुरुवात होणार आहे. आणि हळूहळू घाव बसल्यानंतर एक दिवस काय होणार आहे? तिथं त्याचे 2 तुकडे होणार. म्हणजे ह्याच्यामुळं माझं अस्तित्व नाहीच असा पक्का निर्णय होऊन त्याच्यावरचं आपलं अवलंबन पूर्णपणे सुटणार आहे. मग त्या बाहेरच्या गोष्टी असल्या तरी मला फरक पडत नाही आणि नसल्या तरी मला फरक पडणार नाही. ह्यापर्यंत आपली तिथं काय होते? दृढता तयार होते. आणि ही दृढता तयार करण्यासाठी व्रत नियम संयम करायचे, ना की मला तिथं पुढे जाऊन मोक्ष स्वर्ग मिळावा, मला परत ह्याच्यापेक्षा जास्त भोग मिळावे, ह्या बाकीच्या कुठल्या अपेक्षा तिथं नाहीत. तर ती जी सवय आपल्याला लागलेली आहे, सवय म्हणजे जीवाची तशी मान्यता झालेली आहे की ह्या शरीरामुळं मला सुख आहे किंवा 5 इंद्रियांमुळं मला सुख आहे, तर ही मान्यता आपल्याला काय करायची? तोडून काढायची. म्हणून सुखाची जी कारणं आहेत ती भले आत्ता आपल्याला अवघड वाटत असतील किंवा आपल्याला वाटत असेल, आता समजा ध्यान करायचे म्हणून ठरवलं, अर्धा तास बसलो, म्यूट करा, कुणाचं म्यूट नाही आहे. हां, ध्यानाला बसलो आणि काय होतंय? कुठं तर डास चावले तिकडं लक्ष जाते, कुठं तरी काय आवाज आला तिकडं लक्ष जाते, फोन वाजला तिकडं कोण काय बोलतंय, मग किंवा आता पाठीला रग लागली, मांडी दुखायला लागली, म्हणजे अशा गोष्टींकडेच आपलं लक्ष लागतंय. त्यामुळं काय वाटतंय? नको बाबा अर्धा तास बसायला.
म्हणजे त्या शरीरामध्ये असलेली एकत्व बुद्धी आपल्याला तिथं स्थिरपणा लागू देत नाही, किंवा परिग्रहाबद्दलचं आपल्याला जे जे काही विकल्प आहेत तर ते तिथं सतत येत राहतात. म्हणून हे सगळं दूर करण्यासाठी, तिथं सराव करण्यासाठी आपल्याला दटून पहिल्यांदा बसलं पाहिजे. ते छोटं बाळ असतं, शाळेत घालतो, छोटं म्हणजे 3-4 वर्षाची जी मुलं असतात, शाळेत जायची त्यांची तयारी नसते, तरी पण आपण दटून पाठवतो की नाही त्यांना, कधी रागवून, कधी कशाचं तरी आमिष दाखवतो, आल्यावर आईस्क्रीम देऊ, हे देऊ, बाहेर फिरायला जाऊ, तुला हे आणू, खेळणं आणू, काही ना काही दाखवून आपण त्यांना तिथं गोडी लागण्यासाठी पहिल्यांदा असं सांगतो आणि तिथं बसवतो. कधीपर्यंत आहे? फक्त त्याला एकदा गोडी लागली किंवा आपल्याला ह्या गोष्टी करायची गरज नाही आहे, परत ते आपोआप तयार होते, कारण त्याच्याबरोबरची मुलं आहेत, तिथं खेळायला मिळते, किंवा वेगवेगळ्या जास्त घरापेक्षा खेळण्या आहेत, किंवा आणखी नवीन खेळ खेळले जातात, म्हणजे ह्याच्यामध्ये ते रमत जात आहे आणि आता त्याला काय लागली? शाळेची गोडी. तसं व्रत, नियम, संयम हे सुरुवातीला आपल्याला अवघड वाटेल, पण एकदा ते करायला लागल्यानंतर आपल्याला आपली शक्ती कळते, किंवा आपल्याला कळते की हा मी करू शकतो, हा आत्मविश्वास येतो, आणि त्याच्या जोरावर आपलं काय होतं? मग आचरणामध्ये तिथं व्रत, नियम, संयम हळूहळू वाढत जातात. म्हणून ही सुखाची खरं कारणं आहेत आणि आपण त्याला मानतोय दुःखाची कारणं. त्याच्यानंतर पुढचं कारण सांगितलंय की 7 तत्वांबद्दल विपरीत मान्यता आहे. आता 7 तत्वांची विपरीत मान्यता आपण पुढं ह्याच्यामध्ये येणार आहे, त्यामुळे आता मी डिटेलमध्ये घेत नाही. म्हणजे जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष ह्याच्याबद्दल आपली जी कल्पना आहे, प्रत्यक्षात त्या तत्वांचं स्वरूप आहे काय आणि आपण मानतोय काय, तर ह्या दोन्हीमधलं जे काही फरक आहे तर तो आपण नंतर बघणार आहे. तर ह्या 7 तत्वांबद्दलची आपली चुकीची मान्यता हे पण काय आहे? तर आपल्या दुःखाचं कारण आहे, किंवा हे एक विपरीततेचं स्वरूप आहे. त्याच्यानंतर म्हणजे आता आपण हे सम्यक दर्शनाचं पाहिलं. आता सम्यक ज्ञान काय आहे ते सांगितले. सम्यक ज्ञान संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय याने रहित पदार्थाचं जसं आहे तसं स्वरूप त्याचं ज्ञान करणं, किंवा ते ज्ञान समजून घेणं. काय सांगितलंय सम्यक ज्ञानाला? संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय हे 3 दोष आहेत. काय आहेत हे? ज्ञानाचे 3 दोष आहेत. ह्या दोषांनी रहित असं जे ज्ञान, तर ते काय म्हटलेलं आहे? सम्यक ज्ञान म्हटलेलं आहे. काय सांगितलंय? संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय ह्या 3 दोषांनी रहित असं जे ज्ञान आहे तर ते ज्ञान कसं म्हटलेलं आहे? सम्यक ज्ञान, म्हणजे जसं आहे तसं किंवा खरं ज्ञान म्हटलेलं आहे. मग आता संशय कशाला म्हणायचं, विपर्यय कशाला म्हणायचं आणि अनध्यवसाय कशाला म्हणायचं? कोण सांगते? मध्ये आपला हा विषय झाला होता, कोण सांगू शकतंय का? दोरी आहे का साप आहे? हां, मग असं तिथं काय झालं आपलं? शंकित जे आहे ते हे आहे का ते आहे, असं जेव्हा आपल्याला तिथं शंका असते तर तिथं काय झाला? मनामध्ये संशय निर्माण झाला. ही दोरी आहे का साप आहे, आणि त्यामुळे तिथं निर्णय नाही आहे. संशयमध्ये काय आहे? निर्णय नाही आहे. हे आहे का ते आहे, ह्याच्यामध्ये आपलं कन्फ्युजन आहे. लक्षात येते का? म्हणजे हे पण वाटत नाही आणि ते पण वाटत नाही, मग नक्की हे आहे का ते आहे, असं आपलं तिथं डोक्यामध्ये संशय सहित अवस्था. तर हे झाला संशय. आता विपर्ययमध्ये काय होतंय? निर्णय होतोय. तिथं काय होतोय? निर्णय झाला. असताना आहे दोरी, पण मानलंय काय तिथं? नाही, हा सापच आहे, असं विपरीत मानलंय, चुकीचं मानलंय, आणि त्यामुळे तिथं काय झालंय? निर्णय झालाय. म्हणजे आता तिथं दोरी नाही हा पण निर्णय झालाय, आणि साप आहे हा निर्णय झालाय. म्हणजे असताना दोरी असून पण तिथं आपण दोरीला दोरी न समजता दोरीला साप मानलं, तर हा निर्णय म्हणजे काय आहे? तर विपरीतता आहे. म्हणजे विपरीततेमध्ये निर्णय आहे आणि संशयमध्ये निर्णय नाही. लक्षात येते का? आणि अनध्यवसायामध्ये काय आहे? काय असेल, दोरी असे नका, साप असे नका, मला काय ते जाणून घेण्याची इच्छा नाही, किंवा त्याच्याबद्दल आपल्याला जिज्ञासा नाही. आपण ते आहे का असेल काहीतरी, चला पुढे निघालो, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला जिज्ञासा नसणं, ते जाणून घेण्याची इच्छा नसणं, तर हे काय आहे? अनध्यवसाय म्हटलेलं आहे. पदार्थाचा निर्णय नाही आहे कुठला, तो हे का ते, अशी द्विधा अवस्था आहे. किंवा त्याची त्याचं व्याख्या अशी सांगितली आहे की 2 विरुद्ध बाजूंना स्पर्श करणारं ज्ञान. म्हणजे ह्या टोकाला पण हे आहे का ते आहे टोक, म्हणजे असं 2 विरुद्ध टोक आहेत, आणि त्या दोन्ही टोकाला एकदा हे टोक बरोबर वाटतंय, एकदा ते टोक बरोबर वाटतंय, म्हणजे हे आहे का ते, असा निर्णय जिथं नाही आहे तर त्याला संशय असं म्हटलंय. सांग आता. चुकीचं आहे म्हणून त्याला विपर्यय म्हटलंय. आता अनध्यवसायचं सांग.
नाही, असं हे आहे ते अनध्यवसाय. म्हणजे पहिल्यांदा तर काय आहे, संशय आहे, हे का ते. मग निर्णय विपर्ययमध्ये काय केलं, हे आहे ते नाही, म्हणजे तिथं निर्णय झाला, पण निर्णय कसा आहे, तो चुकीचा आहे, योग्य निर्णय झालेला नाही. आणि तिसरं काय, काय का असे ना, मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही म्हणून निघाला पुढे. हां, मग आता ह्याचं आपल्याला संशय, हे जे काही दोष आहेत ते आपल्याला म्हणजे दुःख देणारे कसे आहेत ह्याचं उदाहरण. मग आता समजा तिथं आपण काय आहे की आहे दोरी, आणि तिथं आपण मानलंय काय, साप आहे. म्हणजे पहिल्यांदा तर संशय होता की हे आहे का ते, हे आहे काय ते. जोपर्यंत मनामध्ये संशय आहे तोपर्यंत तिथं आपल्याला शांती आहे का, दुःख आहे की नाही. आता हे असेल तर काय करू, हे असेल तर काय करू, कुणा, म्हणजे असं तिथं काय आहे, सतत एक प्रकारची आकुलता आहे. म्हणजे त्या दोषामुळं आपण दुःखी कसे होतो, तर हे कळलं का. म्हणजे संशय तिथं मनामध्ये उत्पन्न झाला, निर्णय नाही, तर ते संशयसुद्धा आपल्याला आकुलतेच्याद्वारे काय करतोय, तिथं दुःख देतोय किंवा तिथं निर्णय करू देत नाही. आणि निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला शांती मिळणार नाही. म्हणून तिथं काय आहे, संशय ह्याला ज्ञानाचा दोष म्हटलेला आहे. मग तिथं साप नसताना पण आपण तिथं साप मानला. पुढचं काय आहे, विपर्यय. नसताना तिथं आहे दोरी, पण आपण त्याला काय मानलं, साप मानलं. आता दोरी नसताना पण साप मानलं तर तिथं काय झालं, घाबरून गेलो. आता ते चावल, आता काय करायचं, कोण मिळेना, कुणी कुणाला बोलू पकडायला, काय झालं. म्हणजे ह्या सगळ्या त्या गोष्टीचा जोपर्यंत तो साप नाही असा खरा निर्णय होईपर्यंत तिथं आपण काय आहोत, भयभीत आहोत. आणि ही भयभीतता पण आपल्याला काय करते, आकुलता आणि दुःख देते. त्याच्यानंतर तिसरं, आता तिथं आपल्याला माहीत आहे म्हणून की बाबा दोरी आहे, म्हणजे आपण सुरुवातीला पकडलंय ना दोरी आहे म्हणून, पण अनध्यवसायवाल्याला माहीत नाही आहे ना ती दोरी आहे का साप आहे. मग समजा त्यांनी काय, मला काय करायचं, काय का असे ना असं म्हणून तो काय करणार, बिनधास्त राहणार. आणि योगायोगाने समजा तिथं साप असला तर त्याच्या दुर्लक्षपणामुळं तिथं त्याचा घरामध्ये किती जणांना त्रास होऊ शकतो. म्हणजे समजा चुकून साप आहे असं समजूया, तर तिथं काय होणार, त्या बेसावधपणामुळं किंवा त्याच्या हलगर्जीपणामुळं त्या घरातल्या सगळ्या लोकांना तिथं धोका होऊ शकतो. म्हणून ह्या तिघांना काय म्हटलेलं आहे, ज्ञानाचे दोष. मग आता आपण ते शरीरावर घटूया, कारण आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय शरीर आहे. मग आता आपण काय आहे, पहिल्यांदा तर आपण अज्ञानी, अगोदर तर काय ज्ञान नाही आहे म्हणून काय करतोय, काय माहिती ह्याला शरीर म्हणायचं आहे का, त्याला जीवाला शरीर म्हणायचं आहे का, हे शरीर आहे का ते जीव आहे का, काय असं आपल्याला तिथं ज्ञान नाही आहे. त्यामुळं संशय आहे. आणि मग त्यामुळं आपल्याला निर्णय नसल्यामुळं काय करताच येत नाही आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आपण त्या कार्यामध्ये पुढं प्रगती करू शकत नाही. म्हणून हे संशय आपल्याला काय आहे, तर ह्या संसारालाच इथं कारणीभूत. कारण तिथं मी जीव आहे हा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काय आहे, तिथं अशांती आहे. म्हणून तिथं संशय हा दोष आहे. त्याच्यानंतर विपर्ययमध्ये काय निर्णय केला, मग हे शरीर म्हणजेच मी हा निर्णय केला. म्हणजे हा निर्णय आपण केलेला आहे अनादी काळापासून, फक्त आता समजून घेण्यासाठी आपण शंका आहे असं बघितलं. मग तिथं काय निर्णय केलाय की हे शरीर म्हणजे मी, आणि हा एक विपरीत निर्णय आपल्याला आजपर्यंत दुःखी करून ठेवलेला आहे ह्याने, आहे की नाही. म्हणजे ह्या एका चुकीमुळं अनादी काळापासून किती काळ गेला आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही. अनंत भव गेलेत आपले, अनंत काळ आपला निगोदावस्थेमध्ये गेलेला आहे. निगोदावस्थेमध्ये अनंत काळ, किती वेळा, एका श्वासामध्ये 18 वेळा जन्म मरण करत करत अनंत काळ घालवला. मग ह्याला कारण काय आहे, विपरीत मान्यता, म्हणजेच मिथ्यादर्शन. तर ते ज्ञानाच्या दोषामध्ये पण त्यांनी विपरीतता घेतलेला आहे. आणि समजा आपण आतापर्यंत जसं आहे, जाऊ दे काय शरीर असेल नाही तर जीव असेल असं म्हणून आपलं रोजचं रुटीन चालू ठेवलं, तर तिथं पण जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत खऱ्या सुखाची प्राप्ती होणार नाही, खऱ्या मार्गाची प्राप्ती होणार नाही, मोक्ष मार्ग समजणार नाही. म्हणून निर्णय करणं गरजेचं आहे. आणि निर्णय करणं सुद्धा, कुठला निर्णय करणं गरजेचं आहे, योग्य निर्णय. नाहीतर विपरीत निर्णय केला तरी सुद्धा काय झालं, तिथं ते दोषच झाला, आणि तो दोष आपल्याला नियमाने दुःखाला कारणीभूत आहे. संशय विपर्यय अनध्यवसाय रहित पदार्थ का जैसा स्वरूप है वैसा जानना. संसार के कारण, आता सम्यक ज्ञानाचं चाललंय ना, म्हणजे ह्या 3 दोषांनी रहित संसाराला जे कारणीभूत क्रिया आहेत तर त्या क्रियांपासून दूर जाणे किंवा त्या क्रियांना रोखणे, त्या पापांना
रोखणे, ह्याला काय म्हटलेलं आहे? सम्यक चारित्र असं म्हटलेलं आहे. म्हणजे मिथ्या चारित्र म्हणजे काय आहे? मिथ्या चारित्र म्हणजे 5 प्रकारच्या पापांमध्ये प्रवृत्ती. हिंसा, झूठ, चोरी, कुशील, परिग्रह. आपल्याला वाटतं आपण कुठं खोटं बोलतोय, आपल्याला कुठं चोरी करायची सवय आहे असं आपल्याला वाटतंय, पण ह्या 5ही पापांची प्रवृत्ती आपली सतत चालू आहे. तर ह्या 5 पापांपासून प्रवृत्त होणं किंवा ह्या 5 पापांचा अंशाने किंवा पूर्णपणे त्याग करणं, तर हे सम्यक चारित्र आहे. कर्मबंध होण्यायोग्य कारणीभूत असलेले राग, द्वेष, मोहादिक परिणाम, 5 पाप, कषाय भाव, मन, वचन, कायेची प्रवृत्ती, ह्यांना थांबवणं किंवा ह्याला काय करणं, तर तिथं ब्रेक लावणं, तर हे काय म्हटलेलं आहे? सम्यक चारित्र म्हटलेलं आहे. आता हे 3 लक्षात आले. मग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. सम्यक दर्शन म्हणजे काय? तर विपरीत अभिनिवेशाने रहित असं जे पक्क श्रद्धान, तर ते काय आहे? सम्यक दर्शन आहे. त्याच्यानंतर संशय, विपर्यय आणि अनध्यवसाय ह्याच्याने रहित जे ज्ञान, तर ते ज्ञान काय आहे? सम्यक ज्ञान आहे. त्याच्यानंतर ह्या संसाराला कारणीभूत ज्या काही क्रिया आहेत किंवा जे काही कषाय आहेत, विकारी भाव आहेत किंवा 5 इंद्रियांना भोगण्याची जी रुची आहे, तर ह्या सगळ्या क्रिया काय म्हटलेलं आहे? सम्यक चारित्र, हे सगळं मिथ्या चारित्र आहे. आणि ह्याच्यापासून दूर जाणं, तर त्याला काय म्हटलेलं आहे? सम्यक चारित्र असं म्हटलेलं आहे. किंवा व्रताला धारण करणं, दोषातून दूर जाणं, दोषांचा त्याग करणं, तर हे काय आहे? सम्यक चारित्र असं म्हटलेलं आहे. थोडक्यात कोण सांगू शकतंय? कशाला? संसाराला किंवा दुःखाला कारणीभूत आहेत अशा क्रिया म्हणजे कुठल्या क्रिया आहेत? तर ह्या सगळ्या आपल्या ज्या ज्या काही रोजच्या जीवनामध्ये आपण आरंभादी क्रिया करतो किंवा त्याच्या निमित्तात 5 प्रकारची पापं होतात, ती 5 पापं किंवा आपल्या मनामध्ये जे काही कषाय होतात, जी काही परिग्रहाबद्दलची किंवा 5 इंद्रियांच्या भोगाची आसक्ती आहे, मोह आहे, रागद्वेष आहे, ईर्ष्यामत्सर भाव आहेत, तर हे सगळे जे आहेत, तर ह्याचा त्याग करणं किंवा ह्याला काय करणं? एक त्याग करण्यासाठी व्रत, नियम, संयम हे धारण करणं, तर ह्याला सम्यक चारित्र असं म्हटलेलं आहे. पण हे सगळं व्यवहाराने आहे, आपण निश्चयाने नंतर बघणार आहोत. मग आपण हेच करत नाहीये. मिथ्यात्व रूपी काटा आतमध्ये आहे आणि त्या काट्याला आपण न बघता आपण बाहेरून काय करतोय? लेप लावतोय, बाहेरून शेकतोय, बाहेरून पाण्यात पाय ठेवतोय, बँडेज करतोय, काय काय करतोय. पण जोपर्यंत तो काटा काढणार नाही तोपर्यंत ते शल्य कायम टोचत राहणार. जागं असू, झोपलेला असू, कुठं जाऊ, खाऊ पिऊ, काही पण क्रिया करा, तिथं काय होणार आहे? ते टोचणं किंवा त्याच्यामुळं असलेला दुखावा कायम. आणि उलट जोपर्यंत काढणार नाही मग हळूहळू काय होणार? तिथं जखम वाढत जाणार का नाही? का नुसतं ते टोचत राहणार? हळूहळू जखम होईल, ती जखम वाढत जाणार. म्हणजे जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत त्रास त्याचा वाढत जाणार. तसं हे मिथ्यात्वरूपी शल्य आहे आणि ते इतकं खोल 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 रुजलंय. कधीपासून आहे हे? अनादी काळापासून आपण हा काटा काढायचा प्रयत्नच केला नाही किंवा काय दुखतंय हे समजूनच घेतलं नाही. काटा आत आहे आणि उपाय आपण बाहेर करत राहिलोय, त्यामुळे आपण काय आहोत? दुःखी आहोत. सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र असेल तरच आपण सुखी होणार. संसारातील कोणतेही काम या 3 शिवाय होत नाही. श्रद्धान, ज्ञान, चारित्र तेथेही लागतेच. आता काय सांगितलं इथं? म्हणजे आपल्याला असं आहे का की आपल्याजवळ श्रद्धा नाही, ज्ञान नाही, चारित्र नाही, असं आहे का? म्हणजे आता प्राप्त करायचे म्हणजे आपल्याजवळ नाही असं आहे का? मला काय विचारायचं लक्षात येते का? आता आपल्याजवळ आपण ते समजून घेत पण मानत नाही आपण किंवा समजून घेत करायचंय. मानत नाही असं नाही, आपण त्याचा वापर पण करतोय. आपल्याजवळ आत्ता श्रद्धान आहे, आपल्याजवळ ज्ञान आहे, आपल्याजवळ चारित्र आहे, फक्त त्याचा आपण काय करतोय? चुकीच्या पद्धतीने त्याला घेतोय. म्हणजे मानतोय काय? श्रद्धान पक्का आहे की नाही? हे शरीर माझं, ही मुलं माझी, हे कपडे माझे, त्याच्यामध्ये आपल्याला शंका आहे का? म्हणजे तिथं निर्णय कसा आहे आपला? ठाम आहे. म्हणजेच ते काय आहे? मिथ्या श्रद्धान आहे. किंवा आता मला काय बरं ठीक आहे हेच बघूया. मग तसं ज्ञान आहे,
हे असलं कपडे, हे इथून आणलं तिथून आणलं, किंवा हे मला असं सुख देतंय, छान वाटतंय, आणि मग ते काय झालं, मिथ्या ज्ञान झालं. आणि मग त्या कपड्याला आपण नीट सांभाळतोय, घराला नीट सांभाळतोय, ते सुरक्षित राहण्यासाठी आपण सगळे कडेकोट बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे हे काय झालं, मिथ्या चारित्र. म्हणजे संसारातल्या कुठल्याही गोष्टी करत असताना ह्या 3 गोष्टींचा वापर आपल्याकडून होतोच, त्याशिवाय संसारातली कुठलीही क्रिया होत नाही. स्वयंपाक करायचा आहे, आपल्याला तिथं श्रद्धा नाही की नाही, कणिक घेतली तरच दशमी होणार आहे का शंका आहे, कणकीनी दशमी होती का भाकरी होती का दुसरंच काय झालं तर काय करायचं, अशी भीती आहे का मनामध्ये, संशय आहे का, पक्का आहे. दशम्या करायच्यात म्हणले की न कळत आपला हात कणकीच्या डब्याकडे गेला, बरोबर कणिक घेतली, बांधली, केली. म्हणजे किती आपण तिथं आहोत, दृढ आहोत. म्हणजे हे निर्णय आहेत की नाही, हे निर्णय म्हणजे श्रद्धान. म्हणजे त्या श्रद्धानाचा वापर चालू आहे. श्रद्धान आपल्याला आहे, सगळ्या संयोगाबद्दल श्रद्धान आहे, शरीराबद्दल आहे, घडणाऱ्या घटनांबद्दल आहे, किंवा त्याच्याबद्दलचं सगळं ज्ञान आहे. त्यानुसार आपण आचरण करतोय. म्हणजे आता कणिक घेतली, ह्याच्यानी कणकीनी दशमीच होणार, हे श्रद्धान. मग कणिक घेऊन ती कशी करायची ह्याचं ज्ञान आहे आपल्याला, म्हणूनच आपण बोलत बोलत दशमी करतोय. आता किती पाणी घालू, आता कुठं कसं मळू, आता काय करू, हे बघत नाही आहे. बोलत बोलत आपल्याकडून ते होऊन जाते. म्हणजे तिथं त्याचं ज्ञान आहे. त्याच्यानंतर म्हणजे दशमी कशी करायची हे ज्ञान आहे, आणि त्यानुसार आपण ते बांधतोय, लाटतोय, तळतोय. मग हे सगळं काय आहे तर चारित्र आहे. दशमी कशी करायची, कशापासून करायची हे ज्ञान, कणकेपासूनच दशमी होते हे श्रद्धान, आणि त्यानुसार कणिक काढली, बांधली, दशमी लाटली, शेकली, आणि हे सगळं काय आहे तर चारित्र. म्हणजे आपण ज्या ज्या गोष्टी करतो तर तिथं श्रद्धा नसतं, ज्ञान असतं आणि चारित्र असतं. ह्या तिन्ही गोष्टींची तिथं एकता असल्याशिवाय ते पण काम संसारातलं पण पूर्ण होत नाही. म्हणून आत्ताचं वाक्य होतं, संसारातील कुठलंही काम करण्यासाठी सुद्धा ह्या 3 गोष्टींची आवश्यकता असते. जर एखाद्या नवीन कोणतरी आहे, त्याला सांगितलं दशमी कर, आता फॉरेनचं कोणतरी आहे, त्याला सांगितलं दशमी कर, आणि 2-4 पिठं ठेवली, सांगितलं पण हे 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 पण आता कशापासून दशमी करायची हे माहीत नाही. बरं सांगितलं ही कणिक आहे, दशमी कर, आता त्याला माहीतच नाही आहे ना, ह्याच्यापासूनच नक्की दशमी होते ना, अशी त्याला मनामध्ये शंका येणार का नाही. म्हणजे तिथं जर शंका असेल तर तो नीट करू शकणार नाही. ज्ञान नसेल तर ती कशी बांधायची, म्हणून जे नवीन असतात त्यांना जमतात का. एक उदाहरण आपण दशम्याचं घेतोय, कुठलाही पदार्थ करायला गेले आणि जर त्याचं ज्ञान नसेल, अनुभव नसेल, श्रद्धा नसेल तर तो पदार्थ बिघडतो. म्हणून ते श्रद्धान पक्क असणं, ज्ञान पक्क असणं, किंवा त्यानुसार आपलं आचरण असणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तिथं असतील तरच आपण व्यवहारात पण यशस्वी होतो, किंवा आपल्याकडून व्यवहारात पण सगळ्या क्रिया मग योग्य पद्धतीने होतात. ठीक आहे. शिकत असताना ग्रंथाला जाणून घेण्यासाठीच्या ह्या 6 गोष्टी आहेत. हां, म्हणजे ग्रंथाची माहिती थोडक्यामध्ये. आता आपल्याला नवीन ग्रंथ सुरू करायचा आहे, मग कुणी लिहिला, कुठल्या त्याचं नाव काय आहे, ह्या ग्रंथाची रचना का झाली, म्हणजे हे सगळं जाणून घेणं एक आपलं एक जिज्ञासा म्हणा, किंवा आपण एवढं आचार्यांनी आपल्यासाठी लिहिलं आहे, आपल्याला त्याचा बहुमान असला पाहिजे म्हणून मंगल महत्त्वाचं आहे. मग हे सगळं एक सुरुवातीला साधारण आपण हे माहिती घेऊन मग पुढं ग्रंथ चालू करायची, अशी एक परिपाटी आहे. म्हणून ह्या 6 गोष्टी सुरुवातीला सांगितल्या जातात. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा, हा मी जीवच आहे, निर्णय करा. जीव आहे की शरीर हा संशय नाहीच. मी जीवच आहे हा सम्यक निर्णय माझ्या मोक्ष मार्गाला देणारा आहे. जाणा, माझे हे जाणणे सत्यच आहे. जाणा, मी
जीवालाच जाणत आहे, शरीराला नाही. माझ्यामध्ये ज्ञान, दर्शन, सुख, चारित्र्य इत्यादी अनंत गुण आहेत. स्वला स्व, पराला पर जाणणे हेच सम्यक दर्शन आहे. स्वचे ज्ञान, पर माझे नाही असे ज्ञान हेच सम्यक ज्ञान आहे. स्वमध्ये राहण्याचा पुरुषार्थ, आत्म्याला जाणण्याची ओढ, त्याच्यामध्ये राहण्यासाठी प्रयत्न हेच सम्यक चारित्र्य आहे. जाणा. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र स्वरूपोऽहम् रत्नत्रय